विचारले काय इन अमाऊंट ऑफ वॉटर ऑफ मास amount of water of mass 20 gram at 0 degree Celsius is mixed with 40 gram of water at 10 degree Celsius. बरोबर आहे. म्हणजे दोन वॉटर आहेत. एस एक वॉटर आहे ज्याचं मास आहे 20 ग्रॅम आणि टेम्परेचर आहे 0. बरोबर आहे. दुसरं वॉटरचं आहे मास 40 वॉटरच आहे आणि त्याचं टेम्परेचर आहे 10. हे दोन्ही मिक्स केल्यानंतर काय होईल? हे दोन्ही मिक्स केल्यानंतर एक मास जसं 0 आहे ते काय करणार? हीट गेन करणार आणि जे 10 आहे ते काय करणार? जास्त टेम्परेचर ते काय करणार? हीट देणार. ज्याचं कमी टेम्परेचर आहे त्याला. आणि तिने विचारलंय फायनल टेम्परेचर ऑफ दी मिक्सचर विचारलंय. मग प्रॉब्लेम कशाने सॉल्व्ह करायचा आपल्याला? कॅलोरीमेट्री इज अ बेसिक. हीट गेन is equal to heat loss. मग ह्यामध्ये वॉटर स्टेट चेंज झालंय काय? नाही, फक्त टेम्परेचर चेंज झालंय. ह्याला मी पहिल्यांदा जे पहिले M20 आहे ना त्याला M1 म्हणतो. M1 मास त्याचं स्पेसिफिक हीट SW वॉटर आहे म्हणून आणि त्याचं टेम्परेचर कमी आहे, हीट गेन आहे. त्याने हीट गेन केली आहे म्हणून फायनल टेम्परेचर त्याचं जास्त असणार. इनिशियल इज T1 म्हणजे याचं टेम्परेचर किती होतं? 0 M1 वाल्याचं आणि M2 चं टेम्परेचर किती होतं? 10. आणि हे दोघं मिक्स झाल्यानंतर फायनल टेम्परेचर किती झालं ते आपल्याला फाइंड करायचंय. बरोबर. मग ह्यामध्ये लॉस कुणाचा झाला? लॉस झाला 10 वाल्याचा. इज इट राईट? आणि गेन कोणी केलं? गेन केलं 0 न. इज इट राईट? मग हायर कुठला आहे गेनसाठी? गेनसाठी फायनल हायर आहे, इनिशियल काय लेस आहे. झालं. ही झाली हीट गेन. हीट लॉस काय येईल? मास M2. विचार करण्यासारखं गोष्ट नाही. हा पुढं दोन्ही वॉटरच आहेत ना. बॉडी सबस्टन्स वेगळे आहेत काय? नाही. SW हे लॉस झालंय. लॉस झालंय म्हणजे इनिशियल जास्त, T2 मोर देन झालं. SW गेट कॅन्सल म्हणजे 20 ग्रॅम कन्वर्ट करायची गरज नाही. ग्रॅमला ग्रॅम गेट कॅन्सल. T मायनस 0 इज इक्वल टू M2 किती आहे? 40. T2 किती आहे? 10 मायनस T. काय कॅल्क्युलेशन? 20T इज इक्वल टू 400 मायनस 40T. ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. हे मायनस 40 याकडे झाल्यानंतर काय होणार? 60T इज इक्वल टू 400. सो 60 बाय 40 6 बाय 4 6 6 36 म्हणजे 6च्या टेबल मध्ये येणार. इज राईट? बरोबर आहे की नाही? म्हणजे आन्सर काय येईल? 6 डिग्री सेल्सिअस. कळालं? गॉट इट? घ्या. काल तुम्हाला उघड नाही, फार सोपा आहे. ओके. इट इज नॉट डिफिकल्ट ऍट ऑल. तुम्ही म्हणणार की मी आज आलोय